नमस्कार मित्रांनो, मी बिरारे, अमोल बिरारे. मी एक फोटोग्राफर आहे फ्रॉम MS-20 संभाजीनगर औरंगाबाद. मी आज एक नवीन विषयाला सुरुवात केली. म्हणजे आहे तो ऑलरेडी आहे मार्केटमध्ये, पण मी आज प्रॅक्टिस म्हणून ट्राय केला. जर खूप छान प्रकारे आम्ही त्यात सक्सेसफुल झालो. तुमचा तारखांचा खूप छान सपोर्ट होता आम्हाला, फक्त की आम्ही भविष्यात तुमच्यासाठी नवीन नवीन लेक्चर आणू. यूट्यूबवरती माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि डोंट फॉरगेट टू हिट द बेल आयकॉन, आहे की नाही. तिथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला माझे आलेले नवीन नवीन सगळे व्हिडिओची सगळी माहिती कळून जाईल. तर आज आम्ही हनुमान टेकडी नावाची एक जागा बघा, तिथे गेलेलो. तिथे आम्ही आज शूट केलं लाईट पेंटिंग. जस्ट 2 दिवसापूर्वी आम्ही कॅमेरा बॉट केला EOS R. हा एक नंबर कॅमेरा, एक नंबर आवडला आम्हाला. त्यात सगळं काही खूप छान रिझल्ट आहे. आणि आज आम्ही बघितला पण लाईट पेंटिंगमध्ये आम्हाला 1% प्रॉब्लेम झाला नाही. त्यांनी खूप छान रिझल्ट, खूप छान रेझोल्युशनवरती दिला आहे. या क्लिप्स आहेत बघा माझ्या, ज्या मी इथे आम्ही ज्या ऑन साईट होतो मी त्या याच्यामध्ये ॲड करून टाकतो. ओके, मी आता आलो बघा आमच्या इकडे एक लोकेशन. या लोकेशनचं नाव आहे बघा हनुमान टेकडी. या टेकडीवरती आलो आहे. टेकडीवरती आम्ही आज लाईट पेंटिंग म्हणून एक सब्जेक्ट आहे, त्याच्यावरती आम्ही काम चालू करणार. म्हणजे आज आमचा पहिला दिवस. आमचं याची प्रॅक्टिस बिलकुल नाही आहे, पण तरी आम्ही करतो आहे. माझ्यासोबत इथं आहे आकाश सेट, हे बघा सॉरी स्वप्नील सेट. बघितलं, हा मला आज असिस्ट करणार आहे. आज हा माझा मॉडेल आहे. दुसरे आमचे हे आकाश सेट, आकाश भाऊ. हे आमचा लाईट पूर्ण हा जो लाईट आहे ना, हा गाईड करणार आहे आज आम्हाला, बरं का. आणि इथं मला आणखी एक जण सहकारी बघा, यांचं नाव आहे अण्णा. हे हैदराबादचे अण्णा आहे, हैदराबादी अण्णा. विषय बाबा एक नंबर प्लेअर आहे, खूप मस्त माणूस आहे. डिझायनिंग करतात ते इथं. हे दोघं जण हे नवीन स्टुडंट आहेत माझ्याकडे फोटोग्राफीसाठी येत आहेत. हे आज यांच्याकडून पहिलं प्रॅक्टिकल त्यांचं, म्हणजे आज फर्स्ट डे दिवशी त्यांना प्रॅक्टिस करतो आहे. आपण यूज करणार आहे बघा इथं आपला नवीन कॅमेरा EOS R. काहीच विषय नाही आपल्या कॅमेऱ्याचा. हे बघा, ही आपला इथे हा डिस्प्ले. या डिस्प्लेवर मी तुम्हाला दाखवणार कसं शूट होणार आहे, काय होणार आहे, काय होईल म्हणून. ठीक आहे, ओके. हे बघा मित्रांनो, आपण ना पहिला फोटो क्लिक केला बघा. कसा आहे सांगायचं बरं का मला. हा आपला पहिला फोटो आहे. आता आपण करणार क्लिक 2. हे बघा मित्रांनो, आपण या 2 टेक केले, तेही मस्त आलेत. आता आपण काढला तिसरा क्लिक. इतका ऑसम आला आहे ना, हा मग दाखवतो. हे बघा, कसा आहे जमला का. अजून एक. आता परत आणखी आम्ही 5-6 क्लिक करणार आहे. चला रेडी. आताच तुम्ही फोटो बघितले. या फोटोसाठी मी काय इक्विपमेंट यूज केले, काय सेटिंग यूज केला, कॅमेरा कोणता यूज केला. कॅमेरा तर सांगितलं मी तुम्हाला, मी EOS R परचेस केला तो. त्याच्या पहिले या फोटोसाठी आपल्याला सगळ्यात पहिले लागणार त्या बॅटरी. ही एक बॅटरी बघा. तुम्ही एक फोटो बघितला असेल बघा, त्या फोटोमध्ये आहेत ना अशा लाईन्स आहेत. त्या आहे ना याच्यानुसार तुम्हाला अशी ब्लिंक देऊन तुम्हाला त्या करता येतात. काय नाही, खूप सोपी ट्रिक आहे, काही विषय नाही आहे. आणि हा दुसरा लाईट आहे. हा आहे बघा बॅलन्स लाईट. जेव्हा मी माझी बॅक साईडला जेव्हा पेंटिंग निघत असते, या अशा टाईपमध्ये तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमचं काय स्ट्रक्चर बनवायचं, काय टेक्स्चर करायचं ते तुम्ही करू शकतात. काहीही तुम्ही यूज करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. मी लाईन्स आणि काही राऊंड्स यूज केले खूप इझी पद्धतीने. त्यासाठी बघा ही एक टॉर्च आहे बघा. रेग्युलर टॉर्चचे काही हेवी टॉर्च घ्यायची गरज नाही आहे. या टॉर्चची किंमत फक्त 150 रुपीज. आणि ही एक अनदर टॉर्च आहे जी मी लाईट बॅलन्स करायला यूज करतो, किंवा मी याच्यावरती सुद्धा हे करतो. दोन्ही तुम्ही याच्यावरती करू शकतात. ही 100 रुपीजची आहे. कुठे लोकल स्टोअरमध्ये अवेलेबल होऊन जातात, काही विषय नाही आहे. तुम्हाला काही जेल्स यूज करायचे बघा. हे काही त्यातले सॅम्पल आहेत, काही मी यूज केले. तुम्ही याच्यात राऊंड बनवून एक हे बनवलं. ही टॉर्च आहे, ही टॉर्च त्याच्यामध्ये अशी इकडनं इन्सर्ट केली आणि याला जस्ट असं एक राऊंड फिरवला. खूप सोपं आहे, या पद्धतीने केला. आपण कॅमेरा यूज केला आहे बघा, तो आहे कॅनॉन EOS R. आपण याच्यामध्ये फक्त शटर स्पीड मायनस केली. ॲपरेचर थोडं वाढवावं लागतं, कारण डिटेलिंग लागते मला त्याच्यासाठी.
आणि तुम्हाला इथे ISO जास्त गेन नाही करतात. कारण जर का तुम्ही ISO वाढवला तर तुमच्या फोटोमध्ये नॉईज येणार. त्यासाठी ISO तुम्ही फुल फ्रेममध्ये असाल तर वेल अँड गुड, वा क्या बात आहे, त्या विषयी नाही. पण जर तुम्ही क्रॉप फ्रेममध्ये, तुम्ही क्रॉप फ्रेममध्ये सुद्धा हा फोटो काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुमच्याकडे फक्त कॅमेरा पाहिजे ज्याची शटर स्पीड आणि ॲपरेचर आणि ISO तुम्ही प्रॉपर ॲडजस्ट करू शकता. टडा! कशी वाटली तुम्हाला आमची फोटोग्राफी? आम्ही आज फर्स्ट टाईम ट्रायच केलेलं आहे, त्याच्यामुळे काही चुका असतील तर मला तुम्ही सांगूही शकतात. काही विषय नाही आहे, मी 100% सुधारायचा प्रयत्न करा. आणि हो, मी तुमचा होस्ट आणि दोस्त दोन्ही. माझं नाव बिरारे, अमोल बिरारे. मला फोटोग्राफीवाले बाबा म्हणतात, काही विषय नाही आहे, बाबा चालत असतं. चला, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी नेहमी राहू द्या. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, काही क्युरीज असतील तर तुम्ही मला 100% कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. मी माझ्याकडून 100% तुम्हाला मदत करणार. धन्यवाद. आय लव्ह यू.